राज्यात महायुतीचं पूर्ण बहुमताचं सरकार आलेलं असलं तरी आपण बघतोय वेगवेगळे ऑपरेशन्स सुरू असल्याचे, ऑपरेशन्स टायगर असेल किंवा इतर ऑपरेशन्स सुरू असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। काही नेत्यांचे पक्षप्रवेश देखील सत्ताधारी गटामध्ये होतील असं बोललं जाते। त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या खासदाराने एक गंभीर आरोप केलेला आहे। पक्ष सोडण्यासाठी किंवा आपल्याकडे येण्यासाठी पैशाचा वापर केला जातो किंवा आमिष दाखवलं जाते अशा पद्धतीचा आरोप संजय देशमुख यांनी केला आहे। खासदार याबद्दलच बोलण्यासाठी माझ्यासोबत सतेज पाटील आहेत, काँग्रेसचे नेते। साहेब, काय सांगाल? राज्यात तर पूर्ण सरकार दिसतंय, पूर्ण बहुमताचं, मग ही गरज का वाटते? कसं बघता तुम्ही या आरोपाकडे? नाही, मला वाटतं फोडाफोडीचं एक वेगळं राजकारण भाजपनं या देशामध्ये प्रस्थापित केलं आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष असेल, पवार साहेबांचा असेल किंवा काँग्रेस असेल, या तिन्हीतल्या अनेक लोकांना त्यांनी फोडून घेतलं। परंतु आता विद्यमान खासदार संजय देशमुख जे मंत्री राहिलेले आहेत, बरेच वर्ष आमदार राजकारणात आहेत, अशा व्यक्तिमत्वांना आज जे प्रसारमाध्यमांच्या समोर वक्तव्य केलेलं आहे, मला वाटतं ह्याचे गंभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे। कारण अशा पद्धतीचे आमिष दाखवून अजून भूक भागली नाही का? म्हणजे आता ॲब्सोल्यूट मॅन्डेट मिळाल्यानंतर सुद्धा पुढं कोण ठेवायचंच नाही, अशा पद्धतीचं एक विचित्र राजकारण या महाराष्ट्रामध्ये होते। मला वाटतं हे अत्यंत लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे। खरं तर याच पार्श्वभूमीवर काल एक भाजपचे मेळावा या ठिकाणी कोल्हापूरमध्ये झाला, ज्या मेळाव्यामध्ये चंद्रकांत दादांनी देखील वक्तव्य केलं की अजूनही काही लोक आमच्याकडे येऊ इच्छित आहेत आणि ते जर लोक आले तर विरोधकांकडे नेतेच शिल्लक राहणार। मला वाटते दादाने असलेल्या लोकांना पहिलं सांभाळलं पाहिजे, कारण की गर्दी एवढी झालेली आहे त्यांच्याकडं, त्यांच्यातच वाद कसे चालू आहेत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। माझी विनंती भाजपला एवढीच आहे की 25 वर्ष ज्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आम्हा सगळ्यांच्या विरोधात जो संघर्ष केला त्यांचा सन्मान ठेवा। नाहीतर नव्यानं आलेले आता पुढं बसलेले आम्हाला भाजपमध्ये दिसत आहेत, जुन्या लोकांचा सन्मान पहिला ठेवा। आणि असं नाही की पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी नेस्तानभूत झाली। हा निवडणुकीचा मॅन्डेट बघितला तर कशा पद्धतीनं झालेत निकाल माहीत आहे, आणि दुसऱ्या बाजूला मतं पडलेली आपण बघितली तर मतदान महाविकास आघाडीला पण प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी झालेलं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हा राज्यातला जो काय पॅटर्न करण्यात आला होता तो दिसणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थेत महाविकास आघाडीलाच घवघवीत असं यश मिळेल याची आम्हाला खात्री आहे। दादांनी कबूल देखील केलं की कधी काळी हा काँग्रेसचा आणि त्यानंतर शरद पवार यांचा बालेकिल्ला होता पश्चिम महाराष्ट्र, मात्र आम्ही त्याच्या ठिकऱ्या उडवल्या, काही शिल्लक ठेवलं नाही ह्या विधानसभा निवडणुकीत, असं म्हणणं आहे। 19ला काँग्रेस राष्ट्रवादीनं परत बालेकिल्ला आपल्याकडे घेतला होता। भाजप स्वबळावर कधी मोठी झालेली नाही, कुबड्या घेऊन मोठी झालेली आहे। आज भाजपमध्ये असणारे मूळ भाजपचे आहेत का? काँग्रेसमधनं आलेले, राष्ट्रवादीमधनं आलेले, शिवसेनामधनं आलेले, अशा पद्धतीनं भाजपचा जो काय आज डोलारा वाढलेला दिसतो तो मूळ काँग्रेस राष्ट्रवादीतले लोक घेऊनच वाढलेला आहे। मूळ भाजपचा माणूस तिथे 30 वर्ष काम करतोय आणि तो आमदार झाला असं घडलेलं नाही। आयती ताकद त्यांनी घेतली आणि स्वतःच्या आकडेवारी वाढवलेली आहे, त्यामुळं त्याला काही तथ्य असणार नाही। 2014 ते 19 असंच वातावरण या राज्यामध्ये होतं। 19ला ते वातावरण पश्चिम महाराष्ट्रामध्ये बदललं गेलं। 24ला या सगळ्या परिस्थितीला आम्ही सामोरं जातो। ठीक आहे, शेवटी लोकशाहीमध्ये या गोष्टी घडत असतात। 29 आमचा असेल। खरं तर जयंत पाटील साहेबांच्याबद्दल एक जोरदार चर्चा सुरू आहे। अजिबात मला माझी प्रसारमाध्यमांना विनंती आहे की महाराष्ट्राचं कर्तृत्व नेतृत्व म्हणून जयंत पाटील साहेब आहेत, त्यांच्याबद्दल विनाकारण अशा बातम्या देणं संयुक्तिक राहणार नाही। कारण की एखादं व्यक्तिमत्व 30-40 वर्ष आपल्या राजकारणातली एकनिष्ठेनं घालवत असतं आणि अशावेळी अशा बातम्यांमधून त्यांचं 40 वर्षाचं काम बाजूला आपण सारण्याचा प्रयत्न करतो, हे दुर्दैव आहे। माझं मत आहे की अशा बातम्या कृपा करून दिल्या गेल्या नाही पाहिजेत, असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि मगाशी फोडाफोडीच्या राजकारणावर आपण बोललात, केरळ हायकोर्टनं आता रिसेंटली अगदी 15 दिवसापूर्वी एक निर्णय दिला आहे ज्यामध्ये स्पष्टपणे हायकोर्टानं म्हणलेलं आहे की जे पक्ष फोडून जातात, पक्ष बदलून जातात, त्यांनी लोकांचा विश्वासघात केलेला आहे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मग गेला पाहिजे। कारण की त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की हा बॉन्ड आहे, जनतेचा आणि तुमचा एक बॉन्ड आहे, ज्यावेळी निवडून दिलं जातं त्यावेळी। आणि म्हणून मला वाटते अशा ह्या फोडाफोडीला आता लोकही कंटाळलेले आहेत
आणि त्यामुळं आमची अपेक्षा आहे महायुतीच्या सरकारकडून की जी तुम्ही वचननाम्यात आश्वासनं दिली 2100 रुपये देणार म्हटलेलं आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आहे, प्रीपेड मीटर लावणार नव्हता ते लावायला घेतलेलं आहे, शक्तीपीठ रद्द करणार होता तो चालू त्या ठिकाणी केलेला आहे, 7.5 HP मागची थकबाकी 0वर होती ती आता पुन्हा लावली गेलेली आहे, अनुदानं कॉन्ट्रॅक्टरांची बिलं थकलेली आहेत, शिष्यवृत्त्या थकलेल्या आहेत, इथं थोडं लक्ष द्यावं. तुम्ही विषय काढलात की वेगवेगळ्या योजना दिल्या होत्या त्यापासून आता हे सरकार माघारी जाते. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात देखील लाभार्थी महिलांचं प्रमाण कमी करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी प्राप्तिकर विभागाचा देखील आयकर विभागाचा देखील आज सरकार ज्या GRची अंमलबजावणी करतंय ते GR जुनेच आहेत, नवीन कुठलाही GR नाही. हे निवडणुकीपूर्वीच होते. मग त्यावेळी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं का? आमच्या भगिनींना एक खोटा आशावाद निर्माण करून दिवाळी त्यांची फक्त त्या ठिकाणी केली का? करण्यासाठी हे सगळे नियम बाजूला ठेवले का? आणि मला वाटतं हा महिलांचा विश्वासघात आहे. ज्या अधिकाऱ्यांनी या महिलांचे अनुदान त्यावेळी दिले आणि आत्ता कमी करतायत, मला वाटतं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. आमची विनंती आहे की कुणाचंही अनुदान त्या ठिकाणी तुम्ही करू नका. मग त्यावेळी या नियमाचं पालन काय की तुम्ही केलं नाही, आणि म्हणून भगिनींचा हा विश्वासघात आहे. त्यामुळे ज्यांचं अनुदान आहे त्यांचं अनुदान चालू ठेवावं. आता इथून पुढं जे राहतील शिल्लक, कारण की आम्हाला ज्यावेळी सांगितलं होतं की अजून 40 लाख महिलांचे अर्ज प्रलंबित आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये सांगितलं होतं, 2,40,00,000 महिलांना मिळाले म्हणून सांगितलं होतं, त्यांना अजून निकषात बसून कशा पद्धतीनं देता येईल हे बघावं. कारण की जे GR तुम्ही आत्ता दाखवत आहे ते पूर्वी देखील होते. मग त्यावेळी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं का? त्यावेळी स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन्सवरनं सरकारच्या होत्या की आता हे नियम बघू नका, मग आत्ता नियम का लावतोय असा आमचा प्रश्न आहे. पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळालेले आहेत. मध्ये त्याचा हे दिसेल, इम्पॅक्ट दिसेल. नाही, शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था नेमक्या कधी होणार आहेत? आता 4 वर्ष झालं कोल्हापूर कधी मध्ये त्याचा ला उभं करू असा विश्वास आहे आम्हाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्याचा हे दिसेल, इम्पॅक्ट दिसेल. नाही, शेवटी स्थानिक स्वराज्य संस्था नेमक्या कधी होणार आहेत? आता 4 वर्ष झालं कोल्हापूर महापालिकेची निवडणूक नाही आहे, आणि त्यामुळे नेमकं कधी होणार आहेत माहीत नाही. कधी होतील त्यावेळी आम्ही महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं त्या ठिकाणी येऊ. मी मागच्या वेळी देखील बोललो, जिथं शक्य असेल तिथं महाविकास आघाडीची युती होऊ शकते, जिथं शक्य नाही तिथं स्वतंत्र लढू, पोस्ट पोल अलायन्स आम्ही करू शकतो. धनंजय मुंडे प्रकरणावर अजितदादांनी कुठेतरी आता हात झटकल्याचं दिसतंय. कारण मी ज्यावेळी माझ्यावर ज्यावेळी आरोप झाले त्यावेळी मी राजीनामा दिलेला होता. आता तो मुंडेंनी त्यांचा निर्णय घ्यायचा अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी काल बऱ्याच दिवसानंतर अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. मला वाटते थोडक्यात इनडायरेक्टली त्यांनी सूचना दिलेल्या आहे राजीनामा द्या म्हणून. डायरेक्ट बोलण्याऐवजी त्यांनी अप्रत्यक्ष बोललेलं आहे, मी दिला होता. याचा अर्थ काय येतो की राजीनामा द्या म्हणून. म्हणजे मग आता तो अंतर्गत राष्ट्रवादीचा वाद असेल, कदाचित मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालतायत का असाही संदर्भ असू शकतो. कारण की ज्या पक्षाचे अजितदादा नेतृत्व करतात ते अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या पक्षाचे आहेत, ते त्यांना बोलवून खोलीत सांगू शकतात की राजीनामा द्या म्हणून. ते जाहीरपणे बोलतात, याचा अर्थ की त्यांना देऊ नये म्हणून दुसऱ्या कोणाकडून तर दबाव आहे का, अशी शंका आता महाराष्ट्रामध्ये निर्माण होते. तर पहिला आपण राज्यामध्ये पूर्ण बहुमताचं सरकार आलेलं आहे, मग त्यानंतर देखील अशा पद्धतीनं पुन्हा फोडाफोडीची गरज का भासते, आपल्याच लोकांवर विश्वास राहिला नाही का, अशा पद्धतीची प्रतिक्रिया या निमित्तानं सतीश पाटील यांनी व्यक्त केली आहे. व्हिडिओ सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.